विविध भारती पुणे ठळक बातम्या. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक मार्गिकेवरील दोनही बाजूंची प्रत्येकी एक मार्गिका काल रात्री वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेला राडारोडा, सिमेंटचे खांब, दगड कोसळल्यानं या मार्गावरील वाहतूक काल ठप्प झाली होती. दरम्यान पुणे शहर, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व शाळांसह मावळ, मुळशी, भोर, राजगड, जुन्नर, आंबेगाव, खेड आणि हवेली या तालुक्यातील शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे, असं जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी सांगितलं. राज्याच्या किनारपट्टी आणि घाट भागात मुसळधार पाऊस सुरूच असून आज पालघर, रायगड तसंच नाशिक आणि पुणे इथल्या घाट क्षेत्रातील अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. संवेदनशील भागात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण पथक सज्ज ठेवण्यात आली आहेत. मुंबई, कोकणासह राज्यातील विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आज होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा निरीक्षक डॉक्टर संदीप कडू यांनी याबाबतची माहिती परिपत्रकाद्वारे दिली आहे. हा निर्णय राज्यातील संलग्न महाविद्यालयं आणि विद्यार्थ्यांना लागू राहणार आहे. हवामान खात्याने आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दरम्यान ढगफुटीचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या 5 तालुक्यातील शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आले असून आठवडे बाजारही बंद राहणार आहेत. 5ही तालुक्यातील तहसीलदार, तलाठी, गट विकास अधिकारी अशा आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. त्र्यंबकेश्वर आणि वणी सप्तशृंगी देवी मंदिर आज बंद राहणार आहे. थायलंडमध्ये झालेल्या 20 वर्षांखालील गटाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी 4 सुवर्ण, 7 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकंदर 20 पदकांची कमाई केली आहे. महिला गटात भारतानं 184 गुणांसह दुसरं तर पुरुष फ्रीस्टाईल संघानं 152 गुणांसह सांघिक क्रमवारीत तिसरं स्थान मिळवलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 वाजून